पीक एकदा मरते, पीक एकदा मरते, कुंभी रोजच मरतो. पीक एकदा मरते, कुंभी रोजच मरतो. किती खेळला जुगार, सारे डावच हरतो, सारे डावच हरतो. तरी सुद्धा तो मागे हटत नाही. मी अहमदाबाद या ठिकाणी मंगल कार्याच्या समोर राहतो. असंच युट्यूबवर 7-8 महिन्यापूर्वी युट्यूब पाहत असताना बजबळकर सरांचं टेक्निक पाहिलं आणि त्या ठिकाणी 2-3 मित्र गावातले गोळा केलं आणि सांगोल्याला मी ठिकाणी चिकमौद या ठिकाणी गेलो. सर्व 200-250 किलोमीटर अंतर जाणं आणि येणं 500 किलोमीटर अंतर होणार. मी शिक्षक आहे आणि किती वेळ मिळतो, मधली रजा वगैरे वगैरे सगळं पाहून मी त्या ठिकाणी मित्रांना घेऊन गेलो. त्यानंतर त्या ठिकाणी मी जेवढं पाहिलं, आंध्र प्रदेश मधून आदल्या दिवशी मुक्कामी त्या ठिकाणी शेतकरी आले होते. कर्नाटक वरून सकाळ 6:30 वाजता त्या ठिकाणी शेतकरी आले होते आणि आम्ही त्यांचं शेड्यूल 8 ते 10 होतं. आम्ही 10ला कसं तरी पोहोचलो त्या ठिकाणी आणि शेतकऱ्यांची रांगत होती. 3-4 वाजले आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला शेड्यूल मिळायला. आणि या सगळ्या शेतकऱ्यांचा अनुभव पाहता बदमाशकर साहेब त्यांना सांगत होते, एखादा शेतकरी आला तर ही ढोबळी मिरची व आम्हाला 5-6 सिटिंग आहेत, दुसरा सांगायचं आम्हाला 20-25 सिटिंग आहेत. त्यावेळेस बदबळकर साहेब विचारत होते 25 ज्याच्या मिरच्याला सेटिंग आहे त्याला विचारत होते की अजून किती सेटिंग पाहिजे, अजून पाहिजे का तुला. तर आपण 5 वर 10 वर समाधानी आहे, तो शेतकरी 25 वर समाधानी आहे. तरी सुद्धा बदबळकर साहेब इतका तुफान माणूस आहे शेतीच्या मार्गदर्शनाबाबत. आम्ही पंढरपूरला जायचं होतं आम्हाला, पण आम्हाला मधीच विठ्ठल भेटला. आम्ही पुढे जायचे आम्हाला घरं सुद्धा राहिले नाही, हे खरं सांगतोय मी. आणि मग माझ्या 5-6 चक्र झाल्या. त्याच्यानंतर मी बटाटे लावत असतो 100 पोती दरवर्षी आणि यंदा मी बटाटे लावले आणि गेल्यानंतर तिकडे काय बटाट्याचं काही मला वाटलं नाही कोणतं शेड्यूल वगैरे. मी सहज साहेबांना पहिलं 2 हेल्पटात विचारलं नाही, पण मी बटाटे लावून वगैरे बटाटे उगवून आलं आणि मग मी सहज साहेबांना विचारलं, सर बटाट्याचं काय होईल का. ते म्हणजे काय झाले, मला आता उगवून आले असं झालं. माझ्याकडे 450 शेतकरी बटाट्याचं पीक पाहायला आले होते. त्यांनी सेटिंग नावाचं प्रत्येक 500-600 रुपयाचं एक औषध दिलं, फक्त अर्धा लिटर. आणि बटाट्याला ते सोडलं आम्ही, आमच्या ठिबकवर बटाटे असतात. आणि कमाल किंवा मी त्यांनी सांगितलं की तुम्ही काही भाग सोडू नका. आपण कसं एखाद्या प्लॉटला पूर्ण जर सोडलं तर मग सगळा प्लॉट चांगला आला तर वातावरण मिळालं असेल, आपल्या खतं मिळालं असेल. मग मी काय केलं, एक 2.5 एकराचा पीस होता, त्याच्यामध्ये 2 एकराला सोडलं 2 मोटर आणून आणि अर्धा एकर तसाच ठेवला मध्ये. तर तो अर्धा एकर भला इतका कमरे इतका पाला आणि बाकीचा कमरेच्या खालोखाल होता ना, तो जागेवर थांबून धरला. मग शेतकरी आमच्याकडे व्हिजिट लावून त्याला हा कमरेत का पाला म्हणलं, ते चांगलं आहे. बरोबर म्हणलं, ठीक आहे ते चांगलं आहे, ठीक आहे. मग उपटा ते. मग ते उपटलं तर त्याला 3 आणि 4 एवढे बटाटे होते कमरे इतक्या पाल्याच्या याला. हा प्रत्यक्ष अनुभव सांगतोय. 3 आणि 4 बटाटे आणि उपटा म्हणलं ते. तर यांचे ज्यावेळेस यांचे ट्रीटमेंट दिलेले जे होते त्याला 16 बटाटे, 12 बटाटे, 14 बटाटे, 10 बटाटे. मी त्याचं संपूर्ण ते 2-4 हे उपटले, त्याचा फोटो याचा फोटो काढला आणि साहेबांना डायरेक्ट पाठवलं. आणि परिसरातले सगळे शेतकरी आमचे कवठे वगैरे आमचे आता इकडला आमचा हे येत नाही, आम्ही त्या भागामध्ये हे करतो. आणि हे सगळं इतका तुफान रिझल्ट मला त्या बटाट्याचा आला. त्यांचं म्हणणं असं आहे किंवा आपणही ते पाहिलं पाहिजे, आपल्याला पाला ऐकायचा का फळं ऐकायची. मग कमरे इतका पाला करून सगळं आणणारच चालला पाल्याकडं, ते थांबून करायचं, आणणारच चालला खाली ज्या गाठी होतात त्या बाजूला. म्हणजे मला सांगायचं येतो असं आहे. आता मी त्यांच्या त्याच्यामध्ये सगळं पाहून मी आता ढोबळी मिरचीची लागवड आता थोडी केलेली आहे. पण त्यांनी त्यावेळेस सांगितलं की आता जे वातावरण खराब आहे याच्यामध्ये शेडनेट मध्ये ढोबळी करायची, त्याचा खर्च खूप आहे. मग आम्ही त्यांच्याकडून पर्याय शोधला आणि बांबूचं शेडनेट केलेलं आहे. आता बांबूच्या शेडनेटवर माझी 14 गुंठ फक्त ढोबळी आहे, परंतु रोप मिळणार नाही टायमाला. आता शेती त्यांच्या नियोजनाप्रमाणे करायला पाहिजे. माझी स्वतःची 26 एकर आणि 10 एकर खंडाची शेती, मी आई बापाला एकटाच आहे. माझी शेती आमच्या परिसरात अतिशय चांगली आहे. जाऊ देतो बघा, मला सांगायचं नाही. पण जाणीवपूर्वक शेतकऱ्यांचं हे जे काय आपण जे हे करतोय ते कुठेतरी आपण दाखवलं तर पाहिजे. आणि मग आता मला रोप, त्यांची रोप आणायची, रोप मिळत नाही. 30 लाख रोपाची नर्सरी त्यांची, 30 लाख रोप. आणि मग काय झालं, मला पाबळ म्हणून आपल्या इकडून तिकडून म्हशीचं गाईचं इकडून तिकडून पाळलेला मुलगा कसा असतो
बाळसा असणारा मुलगा त्याच्या रोप लावली ना लगेच मुळ्या जारवा धरतात खूप. म्हणजे अतिशय मला काही वेगळं काही सांगायचं नाही. मी एवढंच बोलतो. आणि त्यांचे ट्रीटमेंट जे आहे तुम्ही एकदा जाऊन पहा तिथे किती नंबर लागतात, ते नंबर किती लागतात ते जाऊन पहा. आणि प्रत्येकाचं समाधान झाल्याशिवाय ते माणूस उठत नाही त्या ठिकाणी, प्रत्येकाचं समाधान. त्यामुळे मागच्या लोकांना वाटतं लवकर पुढच्या काही विचारतच राहू नको मी. म्हणून आहे ना त्या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा साहेब कुणाचंही समाधान इतकं भारी करतात ना, आम्हाला काही माहिती नव्हतं. गुणवऱ्याचे मेशे त्यांनी आमची वांगी चाकणला नेलती, त्यांच्या टेटरला माझ्या नंबर फीड होता, टेटरला पाहिलं, मला माहिती सुद्धा नाही साहेब इकडे येणार म्हणून. माझं शाळेचं ऑडिट होतं शिरूरला, मी ते ऑडिट दुसऱ्याच्या गळ्यात घातलं आणि मी फक्त साहेबांसाठी आलो. मी शिक्षक माणूस आहे म्हणून मी सांगतो, मला काही जास्त अजून खूप बोलून मी तास 2 तास, कारण माझी 6 पुस्तकं प्रकाशित, एक शॉर्ट फिल्म प्रकाशित आहे, त्याच्यामुळे मला ते बोलायचं नाही. पण साहेबांना जास्तीत जास्त वेळ मिळू द्या आणि साहेबांचं शेड्यूल वापरा, जिंदगीभर तुमचं कल्याण होईल. काय नाही बाकी काय नोकरी बिकरी, तुम्ही एकदा बघा तर घर शेड्यूल वापरून कशी कला आहे. अतिशय देवाने धाडलेला हा देवरूपी माणूस हे तुम्हाला एवढंच सांगतो. आणि या विठ्ठलाला तुम्ही पहा, तुमचं अतिशय चांगलं उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या ठिकाणी बोलताना या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.